सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। 78 जागांसाठी 381 उमेदवार रिंगणात। 527 मतदान केंद्रावर होणार मतदान। निवडणुकीसाठी 99 अधिकाऱ्यांसह 1115 पोलिसांची नियुक्ती। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडत आहे। तीनही शहरांच्या महापालिकेसाठी एकूण 20 प्रभागात 78 जागांसाठी ही निवडणूक होते आणि यासाठी तब्बल 381 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी आज मिरजेतील शासकीय गोदामामधून मतपेट्या रवाना करण्यात आलेल्या आहेत। महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 527 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत, तर संवेदनक्षम असणाऱ्या 91 मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे। गुरुवारी मतदान तर शुक्रवारी मतमोजणी होणार आहे। सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेसाठी एकूण 4,54,430 मतदार आपला मतदानाचा हक्क उद्या बजावणार आहेत। मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच मतमोजणीचे देखील याच ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकूण 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एकाच वेळी 6 प्रभागांची 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे। एकूण 20 पैकी 4 प्रभागांची मतमोजणी 3 फेऱ्यात तर उर्वरित 16 प्रभागांची मतमोजणी 2 फेऱ्यात पार पडणार आहे। तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त देखील तैनात केला आहे। पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात 99 अधिकारी आणि 1115 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच महापालिका क्षेत्रामध्ये 31 ठिकाणी पोलिसांनी छावणी उभी केलेली आहे आणि तसेच काही संवेदनक्षम प्रभागामध्ये दंगल नियंत्रण पथक आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या इलेक्शनची सुरुवात झालेली आहे आणि आज सगळीकडे मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि अधिकारी त्याचप्रमाणे इतर लोक रवाना होतात आहे। या ठिकाणी एकदम मतदानाच्या वातावरणामध्ये कर्मचारी व्यवस्थितपणे काम करतात, पण तरीसुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जो आम्ही नेमलेला बंदोबस्त आहे त्याच्यामध्ये साधारणतः 200 अधिकारी 400 कर्मचारी आहेत आणि त्याचप्रमाणे 650 होमगार्ड देखील या ठिकाणी आम्ही नेमलेले आहेत। सगळ्या ठिकाणी म्हणजे मतदान केंद्रांवर आणि इतर ठिकाणी पण व्यवस्थितपणे बंदोबस्त केलेला आहे। पहिल्यापासूनच सुरू आहे, ती आजपासून अगदी जास्त प्रखर केली जाईल। नाकाबंदी सुरू आहे, कोमिंग ऑपरेशन सुरू आहेत आणि आम्ही नागरिकांसाठी असं व्यवस्थितपणे वातावरण तयार केलेलं आहे जेणेकरून भयमुक्त स्थितीमध्ये आपले नागरिक हे मतदान करू शकतील। संवेदनशील अशी किती आहेत त्या ठिकाणी नाही आहे आपल्याकडे संवेदनशील अशी कुठली ठिकाणं नाही आहेत, पण कुठलीही घटना अनुचित प्रकार एकदम कुठल्याही परिस्थितीनुसार होऊ शकतो, त्यानुसार त्या ठिकाणी आपण बंदोबस्त पण नेमलेला आहे, स्ट्रायकिंग फोर्स नेमलेली आहे, आपली QRT आहे, RCP आहे आणि त्याप्रमाणे आपण तसं नियोजन व्यवस्थितपणे करून घेतलेलं आहे। आज मतदानच्या पूर्वी आज डिस्पॅचचा दिवस आहे। आम्ही झोनल निहाय आमच्याकडे 27 बूथ आहे, त्याच्यामध्ये 43 झोनल ऑफिसर आहे आणि 7 रिझर्व्ह झोनल आहे। तर आम्ही झोनल निहाय ते बूथ लावलेली आहे। बऱ्यापैकी सगळे मशीन्स ऑलरेडी पोलिंग पार्टीजला डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहे। जवळपास 10 बसेस ऑलरेडी रवाना झालेल्या आहेत आणि बाकी बसेस पण आता सगळे पोलिंग पार्टीज साहित्याची तपासणी करून बसमध्ये बसत आहेत आणि सगळ्यांना आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही मतदान केंद्रावर पोहोचण्याची दक्ष घेणार आहोत। एकूण किती मतदार आपल्या मतदान हक्क बजावणार आहेत आणि किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे? टोटल आमच्याकडे 27 पोलिंग बूथ आहे। प्रत्येक पोलिंग बूथवर 5 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे। तर जवळपास 3000 पोलिंग कर्मचारी प्लस 500 पोलीस असा नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याच्यासोबतच मतमोजणीसाठी पण 6 ROIs 14 टेबल आहे आणि 1 टेबलावर 3 माणूस आहे, तर त्याप्रमाणे तेवढं स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे। आमच्याकडे संवेदनशील ठिकाणी 0 आहे। फक्त कायदा व सुव्यवस्था दृष्टीने आम्ही 91 केंद्रावर स्पेशल दक्ष घेणार आहोत। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी।